नगर मनमाड महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झालाय। अनेक ठेकेदार आले आणि गेले, पण महामार्ग दुरुस्त झाला नाही। आमच्यावरही काही नेत्यांनी टक्केवारी घेतल्याचे आरोप केले। मात्र आज शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून सांगतो, ठेकेदाराचा एक पैसा घेतला असेल तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं माजी मंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर मनमाड दुरुस्तीच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं। सत्ताधारी असतानाही नगर मनमाड महामार्गाचं काम करता येत नाही म्हणून दुसऱ्यावर टक्केवारीचे आरोप करायचे। गेल्या कित्येक वर्षांपासून महामार्गाचं काम चालू आहे, पण महामार्ग तयार होईना। कुठले ठेकेदार येतात आणि काम घेतात, मध्येच काम सोडून जातात। ठेकेदार पळून जाण्यामागे खरे कोणाचं कारस्थान आहे? या कारस्थानापायी कित्येक लोकांचे जीव जाण्याचं पाप झालंय। स्वतःला काम जमत नाही म्हणून दुसऱ्यावर आरोप करायचे। ठेकेदाराचा 1 रुपया खाल्ला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर सांगतो, ठेकेदाराचा 1 पैसा खाल्ला असेल तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय। महामार्गाचं काम अनेक ठेकेदारांनी कमी दरात घेतलं होतं। स्वतःला काम करता येणार नसल्याने दुसऱ्या आमदारावर टक्केवारीचे आरोप करून स्वतःची कमकुवत बाजू झाकून ठेवायची। या महामार्गावर अनेकांचे जीव गेले, अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडले। त्यांची जबाबदारी कोण घेणार? आरोप करणाऱ्यांनी किती टक्केवारी घेतली हे एखाद्या ठेकेदाराला सांगायला लावा, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं। नगर मनमाड रस्त्याचा विषय निघाला, गेली कित्येक वर्ष खरं चालू आहे। ठेकेदार कुठला येतो, काय कोणी काय भरतो, काय करतो, आमच्यावर देखील आरोप झाले। काही लोकांनी आमच्यावर आरोप केले, म्हणे टक्केवारी घेतली। आणि आज इथं महाराजांच्या पुतळ्यासमोर सांगतो, महाराजांच्या पुतळ्यासमोर 1 रुपयाला हात लावला असेल ना ठेकेदारच्या 1 रुपयाला परत निवडणूक लढवणार नाही, अक्षरशः सांगतो मी। पण मात्र काम आपलं जमत नाही म्हणून दुसऱ्यावरती त्या ठिकाणी आरोप ठेवायचे आणि मात्र अशा प्रकारे कित्येक लोकांचा जीव जाण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे। तर प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीमध्ये कायद्याच्या पळवाटा। अक्षरशः नगर मनमाड रस्त्याचा विषय निघाला, गेली कित्येक वर्ष खरं चालू आहे। ठेकेदार कुठला येतो, काय कोणी काय भरतो, काय करतो, आमच्यावर देखील आरोप झाले। काही लोकांनी आमच्यावर आरोप केले, म्हणे टक्केवारी घेतली। आणि आज इथं महाराजांच्या पुतळ्यासमोर सांगतो, महाराजांच्या पुतळ्यासमोर 1 रुपयाला हात लावला असेल ना ठेकेदारच्या 1 रुपयाला परत निवडणूक लढवणार नाही, अक्षरशः सांगतो मी। पण मात्र काम आपलं जमत नाही म्हणून दुसऱ्यावरती त्या ठिकाणी आरोप ठेवायचे आणि मात्र अशा प्रकारे कित्येक लोकांचा जीव जाण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे। आणि म्हणून मी काल परवा देखील खरं मीटिंग आपण बोलवली। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर।